तिचे नाव बोलणारा पोपट. एक परदेशी माणूस एक बोलका पोपट घेऊन दरबारात आला. बादशहाला म्हणाला, हा बोलका पोपट आपण घ्यावा. आपल्या दरबाराची तो नक्कीच शान वाढवील. दरबारात आलेल्या पाहुण्यांनाही बोलका पोपट पाहून आनंद वाटेल. मला पैशांची गरज आहे आणि आपल्या इतका रसिक आणि गुणांची कदर करणारा दुसरा कोणी नाही, म्हणून माझ्या लाडक्या पोपटाला घेऊन मी आलो आहे. बादशहाने विचारले, तुझा पोपट खरंच बोलतो? पाहू तो कसा बोलतो ते. परदेशी माणसाने त्याच्या पोपटाला विचारले, आपले बादशाह सर्वात हुशार आहेत ना? पोपट म्हणाला, हो, अगदी खरे आहे. मग त्याने विचारले, बादशाह हे सर्वात लोकप्रिय राजे आहेत ना? पोपट म्हणाला, हो, अगदी खरे आहे. पोपटाची उत्तरे ऐकल्यावर बिरबल म्हणाला, खाविंद, आता मी एक प्रश्न विचारतो. तुमची परवानगी आहे ना? बादशाह म्हणाला, अलबत्त, तू विचार प्रश्न. मग बिरबलाने विचारले, तुझा मालक लबाडी करून फसवतो ना? पोपट म्हणाला, हो, अगदी खरे आहे. पोपटाचे हे उत्तर ऐकून त्या परदेशी माणसाचा चेहरा पाहण्यासारखा झाला. त्याने त्या पोपटाला हो, अगदी खरे आहे एवढेच बोलायला शिकवले होते. ते उघड झाल्यावर तो पोपटाला घेऊन दरबारातून निघून गेला. तात्पर्य: बुद्धी नसलेली घोकंपट्टी घातकच ठरते. थँक्स फॉर लिसनिंग. नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.